आज तुमच्यासोबत मंचुरियनची रेसिपी शेअर करणार आहे एकदम वेगळ्या पद्धतीने. त्यासाठी मी किसलेला गोबी, गाजर आणि बेबीकॉर्न्स घेतले आहेत. त्यात घातलं आहे मी 1 चमचा सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि शेजवान सॉस. त्यामध्ये घालणार आहे 1 कप तांदळाचं पीठ आणि अर्धा कप कॉर्नफ्लॉर घालून सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आणि आता आपण ह्याला स्टीम करणार आहोत. येस, यू हर्ड मी राईट. हे मस्त 15 मिनटं स्टीम करून घेणार आहोत. यामध्ये नाईफ टाकून बघा, जर बाहेर क्लीन आली म्हणजेच हे व्यवस्थित स्टीम झालं आहे. छोटे छोटे क्यूब्समध्ये हे कट करायचं आहे. त्याला आपण कोटिंग करणार आहोत 1 चमचा तांदळाचं पीठ आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉर. हे मस्त क्रिस्पी होतात आणि आतमध्ये अजिबात तेल राहत नाही. आता आपण याचं बनवणार मस्त चटपटा असं मंचुरियन. त्यासाठी मी तेलामध्ये बारीक चिरलेली लसूण घातले, भरपूर कांदा घातला याच्यामध्ये. नंतर सगळे सॉसेस आहेत ना ते मी ॲड केले त्याच्यामध्ये. केचप फक्त थोडं जास्त टाका, कारण जे केचपने जी टँगीनेस येते ना, जे स्वीटनेस, ते खूप मस्त लागतं. सगळं व्यवस्थित सॉटे करायचं एक मीडियम टू हाय फ्लेमवर. त्यामध्ये मी घातलं आहे गाजर आणि राऊंड कट केलेले बेबीकॉर्न. आता या सगळ्या सॉसमध्ये आपण आपले मंचुरियन घालणार आहोत आणि परत एकदा स्टर फ्राय व्यवस्थित करून घ्यायचं आहे. त्याला मी वरून मस्त कोथिंबीरने गार्निश केलं आहे आणि गाजरसुद्धा घातलं आहे आणि सफेद जे तीळ असेल ते सुद्धा घातलं. इतकं सुंदर, इतकं डिलिशियस झालं होतं. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. थँक्यू, बाय बाय.